महिला मंडळ सुद्धा द्वारावरती एखादा व्यक्ती आला ना मागायला, फक्त त्यानं सांगावं, बाई तुला राग फार येतो, तुझ्या सासूजन तुझं पटत नाही, तुझ्या मालकाचा तुला खूप राग येतो, कधी कधी तुझ्या लेकरा बाळा तुला खूप त्रास देतात, ही गेलीच आणि लगेच 500-1000 रुपये त्या बाबाला आणून देते. बाबा काय खरं बोलता तुम्ही. बाईचं कौतुक केलेलं बाईला फार आवडतं. पा पुरुष मंडळ कधी कधी सांगत असते त्याकरिता 15 महिन्याभरातून 15 दिवसातून एखाद्या वेळेला तरी पत्नीचं कौतुक करत जा. नसल दिसायला चांगली तरी म्हणायचं, पप्याची माय आज चांगली दिसायला लागली. साडी घातली कशी असू द्या, पण 15-20 दिवसातून म्हणायचं, पप्याची माय आज चांगली साडी घातली, भारी दिसायला लागली. काय अडचण आहे का तुम्हाला. पण कौतुक कधी करावं हेही समजलं पाहिजे. बरं इकडे पहा रामभाऊ ते माझ्याकडे पास. कौतुक कधी करावं हेही समजलं पाहिजे नेमकं. तुम्ही सांगाल ताई त्याच्यामुळेच म्हणतोय घरातले रोज भांडे काऊन आपटतात. 25 वर्षापासून नाहीच कळालं. एके बहादरला सांगितलं कौतुक करा, कथेत ऐकलं माझं, दुसऱ्या दिवशी गेले घरी. रोज हे झोपेतून 10 वाजता उठायचं, आज पहाटे 5लाच उठलं. रोज 12 वाजता जेवायला बसायचं, आज 8 वाजता जेवायला बसलं. आणि फक्त याच्या डोक्यात एकच कौतुक करायचं. 25 वर्ष झालं तर लग्नाला पण कधी कौतुक नाही केलं. कौतुक करायचं म्हणून सकाळी 8 वाजता म्हणे, अगं जेवायला वाढती का. ती म्हणे अजून तर आंघोळच नाही झाली, तुम्हाला जेवायला कसं वाढू. मग तिने वाढलं ताट, भाजी दिली, पोळी दिली, जेवायला वाढलं. यानं घास घ्यायच्या अगोदर फक्त भाजीच्या वासावरूनच म्हणे, पप्याची माय काय चवी तुझ्या हाताला, काय दोडक्याची भाजी केली. अख्ख्या गावात म्हणे तुझ्या भाजीसारखी चव कोणाच्याच हाताला नाही. 25 वर्ष झालं लग्नाला, पण अशी भाजीनं चव कधीच दिली नाही म्हणे. काय भाजी झाली. ही किचन मध्ये गेली, लाटणं घेऊन बाहेर आली. 25 वर्ष झालं म्हणे रोज सकाळ संध्याकाळ तुम्हाला भाकरी करून खाऊ घालते. आज शेजाऱ्याच्या गंगूकून भाजी आली तर काय कौतुक. असा रॉंग नंबर लागायला नको आपला कधी. कौतुक केलं पाहिजे पण थोडं रेंज मध्ये राहून. जसं नारद मुनींना पाहिलं पार्वती मातेनं आणि फुलांचा सडा टाकला, फुलांचं आसन तयार केलं, त्या आसनावरती गुरुदेवांना बसवलं. पहिला प्रश्न विचारला, पार्वती संसार सुखाचा चालू आहे ना. हो गुरुदेव, लग्नाकरिता तुम्हीच तर मध्यस्थी केली म्हणून तर माझं लग्न महादेवासोबत झालंय, नाहीतर लग्न होणं फार कठीण होतं. सगळं सुखानं तुमच्या आशीर्वादानं सगळं बरं आहे. नाही पण म्हटलं महादेव तुमच्यावरती प्रेम करतात का. पार्वती मातेला विचारलं नारद मुनींनी, तुमचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावरती. एखाद्या बाईला हा प्रश्न विचारला तर चप्पल खायचा प्रश्न आहे हा. ती म्हणे माझं प्रेम फक्त भोलेनाथावरती. तुम्ही करता भोलेनाथावर प्रेम, पण तेवढंच प्रेम भोलेनाथ तुमच्यावरती करतात का. स्वामी आजपर्यंत गुरुदेव भोलेनाथांनी कधीच कोणती गोष्ट माझ्यापासून नाही लपवली. पती पत्नीच्या मध्ये भांडण तेव्हाच होतं पा, ज्या दिवशी एखादी गोष्ट लपून केल्या जाते आणि दोघांच्या मध्ये गैरसमज निर्माण होतात, त्या दिवशी दोघांच्या मध्ये भांडण झाल्याशिवाय राहत नाही. पार्वती माता सांगतात आजपर्यंत एकही गोष्ट अशी नाही की ती मला माहिती नाहीये. प्रत्येक गोष्ट भगवान भोलेनाथ माझ्या सोबत सांगतात. एवढंच नाही तर त्यांच्या अर्ध्या शरीरामध्ये माझं स्थान आहे. अर्ध नारी नटेश्वर झालेत म्हणे. असं नाही पण म्हटलं तुम्हाला दुसरी सवत सुद्धा आहे. मला माहिती म्हणे, आम्ही हिमालयाच्या दोघी कन्या, एक गंगा आणि मी, माहिती म्हणे मला, पण नितांत प्रेम माझ्यावरतीच आहे भोलेनाथाचं. म्हणे ठीक आहे. पार्वती माता कुठंच सापडेना. आता नारद मुनींच्या एकच मनात की कुठं तरी आग लावून द्यायची. मग सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतात. हो सगळ्या गोष्टी मला सांगतात. मग एक गोष्ट विचारू का पार्वती. हा विचारा ना गुरुदेव. म्हणे सगळ्या गोष्टी महादेव तुम्हाला सांगतात, मग भोलेनाथांच्या गळ्यात जी मुंडक्यांची माळ आहे, ती माळा जी आहे ती भोजन करताना काढून ठेवतात का. म्हणे नाही. म्हणे भिक्षेला जाताना. म्हणे अजिबात नाही. म्हणे झोपताना गुरुदेव ठसे उमटतात त्या माळीचे, पण माळ मात्र काढत नाही. मग ती मुंडकी कुणाची हे कधी सांगितलंय का तुम्हाला भोलेनाथांनी. पार्वती मातेच्या चेहऱ्यावरती आठ्यास निर्माण झाल्या. गुरुदेव हे तर कधी सांगितलंच नाही. याकरिता तो गुरुची गरज असते जीवनात. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, भावेविन देव नकळेनी संदेह आणि गुरुविन अनुभव कैसाकडे. एकदा तरी माणसानं जीवनात गुरु करावेत. ज्या दिवशी गुरु कराल त्या दिवशी तुमचा दुसरा जन्म असेल. ते योग्य वेळेत करायचे, वेळ निघून गेल्यावर नाही. 75 वर्षाच्या आजोबा एकदा कथा संपली, मला म्हणे ताई माळ घालायची होती. म्हटलं बाबा वय किती. म्हणे 75.
म्हणलं 75 वर्षाची होस तर अजून माळ नाही घातली का? आता नसती घातली पण चावण म्हणे आता. अर्थ आहे का काही वेळ निघून गेल्यावर? परमार्थ करावा तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. बऱ्याच जणांना रेंज नाही आली पहा. लेट करणं नसू नये, फक्त लक्षपूर्वक ऐका. संतांनी वर्णन केले परमार्थ करावा जव हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पायत तव तू आपले सोहित पाहे. तीर्थयात्रा जाई चुकू नको. एकदा तरी गुरु करावेत का? प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारं सुंदर भजन आहे पहा. मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. जय जय मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. जीवनात एकदा तरी गुरु करावे, ते योग्य वेळेत. वेळ निघून गेल्यावर नाही. एक विनोदाचा प्रसंग आहे पा. 65 वर्षाच्या आजीबाई होत्या आणि एकदा मला म्हणे कीर्तन संपल्यावर ताई तुम्हाला गुरु करायचं आहे. म्हटलं आजी वय किती आहे? म्हणे 65 चालू आहे आता. म्हटलं अजून गुरु नाही केला का? आजी म्हणे ताई गुरु केला होता. म्हटलं कधी? म्हणे बिना लग्नाचे होते तेव्हा. म्हटलं मग काय झालं? म्हणे लग्न झालं आणि 2-4 वर्षात तो गुरुच मेला. म्हणलं मग पुढं? म्हणे 2-3 वर्षानं परत एक गुरु केला. म्हणलं मग 4-5 वर्ष झालं तोही गुरु. तुम्ही बोला, मला एकट्याला काही गुत्त नाही दिलं. म्हटलं पुढं 4-5 वर्षानं अजून एक गुरु केला. म्हटलं मग 5-6 वर्षात तोही गुरु. म्हटलं मग आता तुम्हाला गुरु करायचंय म्हणले. म्हटलं मलाही वाटी लावायच्या मार्गावर दिसायला लागल्या तुम्ही. आता सांगण्याचं तात्पर्य योग्य वेळेत गुरु करावेत. पार्वती मातेनं जसं पाहिलं चेहऱ्यावरती आठ्या निर्माण झाल्या आणि नारद मुनींचे धन्यवाद द्यायला लागल्या. बरं झालं तुम्ही सांगितलं. आजपर्यंत सगळ्या गोष्टी महादेवानं मला सांगितल्या, पण ती मुंडक्यांची माळा कोणाची, ती मुंडकी कोणाची हे मात्र नाही सांगितलं कधी. पार्वती माता म्हटल्या आता भिक्षेवरून येऊ द्या, सगळ्यात पहिले हाच प्रश्न विचारेल. हा तसंच करा म्हणे. नारद मुनी म्हणे आता माता येऊ का? जरा पुढच्या ठिकाणी जायचंय मला. निघून गेले. भगवान भोलेनाथ आले. दरवेळी भगवान भोलेनाथ भिक्षेवरून आले की औक्षण करण्यासाठी पार्वती माता द्वारावरती असायच्या. हातातली जोडी, हातातला चिमटा घ्यायच्या. आज पार्वती माता मात्र आल्या नाही. वाटलं विसरली असेल. आतमध्ये प्रवेश केला. पार्वती मातेला पाहिलं तर कोप भुवनामध्ये, म्हणजे केस मोकळे सोडलेले, हातातल्या बांगड्या पूर्ण काढून टाकल्यात, शृंगार मात्र काहीच नाहीये. पायातली पैंजण बाजूला काढून फेकली. केस मात्र विचकलेली आणि रुद्र रूप धारण केलेलं लाल बुंद चेहरा पडलेला पाहिला आणि हळूच विचारतात पार्वती, कोपभवन म्हणजे रुसण्याची खोली. पहिल्या काळात होती, आता बेडरूम आहे, किचन आहे, हॉल आहे. आता फक्त रुसण्याची खोली बांधायची राहिली, तेवढी बांधून घ्या.
ते एक ठिकाण असायचं, बाईला राग आला तर त्याच ठिकाणी जाऊन ती रुसवा काढायची. भोलेनाथाला वाटलं काहीतरी घटना घडली. भोलेनाथ म्हणतात, पार्वती बोलू नका माझ्याशी. अगं नाही बोलली तर कळणार कसं, झालं काय नेमकं, सांगितलं ना बोलू नका. असं नाही ग, पण नेमकं झालं तरी, चुकलं तरी काय, काय चुकायचं राहिले आता. बाईचं भांडण करण्याचं फार कठीण आहे पहा. काहीच ताकद नसते, पण बोलण्याचं तेवढी ताकद असते की पुरुष मंडळ कसे पंक्चर होतात पत्ता लागत नाही. ती म्हणे झालं काय नेमकं, विचारू नका म्हणे मला. अगं पार्वती नाही बोलली तर असं कसं कोडं सुटणार आहे, मला कसं कळणार तुला झालंय काय नेमकं. पार्वती माता रागानं विचारतात, स्वामी मी जे प्रश्न विचारेल ते मला खरं खरं सांगाल का. पार्वती, अगं खोटं कधी बोललोच नाही तर खरं खरं हा शब्द आलाच कसा. आजपर्यंत प्रत्येक गोष्ट तुला सांगितली. अर्ध नारी नटेश्वर आहे, अर्ध्या शरीरामध्ये तुझं स्थान आहे, कोणतीच गोष्ट तुझ्यापासून लपवली नाही. आणि तू सांगते खरं खरं सांगाल की, जे सांगेल ते खरं खरं सांगणार. मी सांगतो म्हणे तुला विचारतो, पण पार्वती माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. मी कैलासात गैरहजर असताना आपल्या कैलासात कोणी आलं होतं का. गुरुदेवांची आठवण झाली. म्हणे हो माझे गुरुदेव आले होते. गुरुदेव म्हटलं की अंतर्ज्ञानानं पाहिलं काहीतरी काळी लावून गेले. बघ हा आता बोल म्हणे काय झालं. सांगू लागल्या पार्वती माता, स्वामी आजपर्यंत प्रत्येक गोष्ट मला सांगितली आहे, कधी खोटं बोललेच नाही, अर्ध्या शरीरामध्ये मला स्थान दिलं. आणि गोष्ट विचारू, गळ्यात जी मुंडक्यांची माळ आहे ती मुंडकी नेमकी कुणाची हे मात्र मला कधीच तुम्ही सांगितलं नाही ना. पार्वती मातेच्या दोन्ही डोळ्यातून पाणी यायला लागलं, आसव वाहत आहे. कधी सांगितलं नाही स्वामी तुम्ही. हे प्रश्न ऐकला आणि भोलेनाथ हसले. भोलेनाथ म्हटले एवढाच तर प्रश्न आहे ना. अगं जाऊ दे म्हणे, सांगल कधीतरी. सांगल कधीतरी म्हटलं की आगीत रॉकेल टाकल्यासारखं, कधीतरी नाही आत्ता सांगा. तोपर्यंत भांग नाही, तोपर्यंत भोजन नाही, काही भेटणार नाही, आत्ता सांगावं लागेल. ती मुंडक्यांची माळा कुणाची आणि ती मुंडकी कुणाची. भगवान भोलेनाथाच्या लक्षात आलं, सती ऐकणार नाहीये पार्वती. सांगू लागले, पार्वती ऐकायचं तुला, ही मुंडकी कुणाची आहे, ही मुंडक्यांची माळा कुणाची आहे. भोलेनाथ सांगू लागले, प्रत्येक जन्मामध्ये कधी तू सती झाली, कधी उमा झाली, कधी माहेश्वरी झाली, कधी अंबा झाली, कधी अंबिका झाली, कधी जगदंबा झाली, पण प्रत्येक जन्मामध्ये मात्र मला सोडून गेली. सती अवतारामध्ये कित्येक वर्ष तुझं प्रेत खांद्यावरती घेऊन ब्रह्मांडामध्ये फिरत होतो. तो वियोग मला सहन होत नव्हता सती. एवढं नितांत प्रेम तुझ्यावरती आहे की ते प्रेत मी ब्रह्मांडामध्ये घेऊन फिरत होतो. पार्वती अगं दर अवतारामध्ये मला सोडून गेली ना, तो वियोग मला कधी सहन नाही झाला. म्हणून प्रत्येक अवतारामध्ये तुझीच ती मुंडकी घ्यावी, तुझीच ती कवठी घ्यावी आणि माळेमध्ये गुंफत यावी का. ती मुंडक्यांची माळा माझ्या गळ्यात असेल ना पार्वती, तूच माझ्या जवळ आहेस असं वाटतं मला. पार्वती मातेने शब्द ऐकले आणि पार्वती माता घाई मोकळून रडू लागले. स्वामी माफ करा मला, तुमच्या प्रेमाची तर परीक्षाच घेतली मी, क्षमा करा. असा प्रश्न परत नाही विचारणार आहे कधी. माफ करा मला, तुमच्या प्रेमाची मी परीक्षा घेतली आहे, तेवढी पात्रता नाहीये. पण तुम्ही अमर आहात, मी अजन्म आहात आणि मला जन्म मरणाच्या फेऱ्यात गुतावं लागतं. याचं कारण नेमकं काय. भगवान भोलेनाथ सांगतात, पार्वती त्याकरिता अमर कथेचं चिंतन करावं लागेल. स्वामी एक विनंती करू तुम्हाला, मग तीच अमर कथा तुम्ही मला सांगा ना. जी कथा तुम्ही श्रवण केली आहे तीच अमर कथा मला सांगा, की जेणेकरून या जन्म मरणाच्या फेऱ्यामधून मी सुद्धा मुक्त होईल. पार्वती ही कथा एवढी सर्वसाधारण नाहीये, ते ज्ञान फार गहन आहे. ती ऐकत असताना एवढ्या सहजासहजी पचत नाही का, झोप लागण्याची शक्यता आहे. काळजी करू नका स्वामी, एक गुरु एक शिष्य परंपरा आहे. काय करावं. अट्टहास केला सती पार्वती मातेनं आणि भगवान भोलेनाथ तीच अमर कथा सांगण्याकरिता पार्वती मातेला उंच क्षेत्रावरती घेऊन जात आहे. पहिली टाळी वाजवली, त्या ठिकाणचे जीव जंतू सर्व नष्ट झालेत. आदेश दिले, वायुदेवाला सांगितलं सर्वकडे झाडून घ्या. गळ्यातला सर्प, हातातला डमरू, त्यांचा वाहन नंदी, सगळ्या गोष्टी काढून ठेवल्या आणि उंच क्षेत्रावरती पोहोचले. एक गुरु एक शिष्य परंपरा आहे. भोलेनाथ सांगतात, कथा सांगण्यामध्ये एवढा तल्लीन होईल
की कदाचित मला झोप लागण्याची शक्यता आहे. डोळे झाकून कथा सांगेल. पहिले व्यास होते तसे डोळे झाकून कथा सांगायचे आणि त्या कथेचा आनंद स्वतःही घ्यायचे. पण तू जागी आहेस की झोपलेली आहेस हिला मला मात्र समजेल कसं, हे मला कळेल कसं. पार्वती माता म्हटल्या काळजी करू नका, त्याकरिता मी तुम्हाला हुंकार देत राहील. तुम्ही डोळे जरी झाकलेले असतील, मी मध्ये मध्ये हुंकार दिला की तुमच्या लक्षात येईल की मी जागी आहे. स्वामी बोला पुढे, स्वामी बोला पुढे, स्वामी बोला पुढे. कथेला प्रारंभ झालाय. तीच कथा भगवान भोलेनाथ पार्वती मातेला सांगतायत. आपण एकदा झाकी रूपामध्ये